कोल्हापुरातील सराईत गुन्हेगारांवर कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालं। यात खुनाचे प्रयत्न, खंडणी, अपहरण तसंच शहर आणि परिसरातील मोका यांच्यासारख्या गंभीर गुन्ह्यात समावेश असलेल्या गुन्हेगारांना यावेळी पोलिसांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात एकत्र आणलं। यावेळी कोल्हापुरातील सर्वच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, संजीव झाडे, दिलीप पवार, रमेश तनपुरे उपस्थित होते। या गुन्हेगारांचा शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांनी चांगला समाचार घेतला। गुन्हेगारांची उठबस कुठे आहे, ते कोणाच्या संपर्कात आहेत आणि कोणासोबत ते कोणता व्यवसाय करतायत या सगळ्याची पोलीस कर्मचाऱ्यांनी दररोज माहिती घ्यावी आणि आपल्याला कळवावं अशा सक्त सूचना यावेळी पोलिसांना दिल्या। आज शहर डिव्हिजन मधील 4 पोलीस स्टेशन्स राजारामपुरी, राजवाडा, शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी या 4 पोलीस स्टेशन्स मधील जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, सराईत गुन्हेगार आहेत किंवा ज्यांचं रेकॉर्ड नाही परंतु ज्यांच्या तक्रारी येत आहेत समाजामधून, तर असे सर्व गुन्हेगार आज पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले होते। त्यांचं रेकॉर्ड त्यांना दाखवण्यात आलं, त्यांच्यावर कुठल्या प्रकारचे गुन्हे आहेत, याच पद्धतीने इथून पुढे जे गुन्हे घडणार तर त्यांच्यावर कुठल्या पद्धतीचे गुन्हे दाखल होतील, यामध्ये पुढे मोका असेल, एमपीडी असेल, तडीपारी असेल, मुंबई पोलीस ॲक्ट प्रमाणे 55-56 प्रस्ताव असतील, या पद्धतीने कडक कारवाई त्यांच्यावर केली जाणार आहे याची समज त्यांना देण्यात आलेली आहे। यापुढे कुठल्याही पद्धतीने गुन्हेगारी क्षेत्राकडे न वळता एक सुधारण्याची संधी म्हणून त्यांना या ठिकाणी बोलवून समज देण्यात आलेली आहे। या उपरही जर हे गुन्हेगार, हे आरोपी हा मार्ग सोडणार नसतील तर अतिशय कडक पद्धतीने यांच्यावर आळा घालण्याचं काम केलं जाणार आहे, ही समज त्यांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने शहरामध्ये रील्सच्या माध्यमातून जे आव्हान देण्याचा प्रकार सुरू झालेला आहे, रील्स बनवणे आणि इतरांना आव्हान देणे, तर यावर सुद्धा शहर विभागामधून 4 पोलीस स्टेशन्समधून कारवाई सुरू केलेली आहे। रील्सची पडताळणी सुरू करण्यासाठी टीम बसवलेली आहे, त्यांचं काम चालू आहे। असे रील्स शोधून, त्यांचे रील्स आयडी शोधून त्यांच्यावर समाजामध्ये दहशत पसरवण्यासंदर्भामध्ये कलमाखाली गुन्हे दाखल केलेले आहेत, त्यांचे मोबाईलसुद्धा जप्त केलेले आहेत आणि ही जी मोहीम आहे ही आता यापुढे सुरू राहणार आहे। अशा पद्धतीच्या रील्स शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया यापुढे चालू केलेली आहे।